सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देह माझा पडावा. वेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हीची आता. जय जय रघुवीर. नम शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतताय श्रीधराय नम. ओम गणे आदित्य युद्मय भास्कराय दिमी तन्नो भानुचा रवी अन खगा मित्राय अरुणाय भास्कराय नमस्ते नमस्ते नमस्ते. राम राम राम. सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सर्व साधकांना राम राम नारायण. आज महापर्व, माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातलं विशेष माघ पर्व. पर्वाचं फळ असं आहे, सूर्योदयापासून ते सूर्यास्तानंतर रात्री 11पर्यंत जप, ध्यान, दान आणि मौन हे हजारो पट त्याची वृद्धी होते असं सांगितलं. त्या फळाची महिमा अशी की ते फळ तुम्हाला भगवत भक्तीसाठी आणि मोक्षासाठी निश्चित उपयोगी पडतं. परंतु आपली उपासना संपल्यानंतर, आपलं तप संपल्यानंतर, दानधर्म संपल्यानंतर ते कृष्णार्पण करायचं असतं, ते सद्गुरू अर्पण करायचं असतं. मग जसं एखाद्या पाहुण्याने आपल्या बाळाला घरातल्या 100-200 रुपये दिले तर त्याच्या हातातून आपण काढून घेतो आणि त्याच्या गरजेनुसार वापरतो. तशाप्रमाणे सद्गुरू करतात. आपलं हे पुण्य आपल्याकडून काढून घेतात. बाळ स्वतःहून जर आईवडिलांच्या हातात ते पैसे देत असेल तर विनयाची पराकाष्ठा झाली, नम्रतेची पराकाष्ठा झाली. ते बाळ अजून प्रिय वाटतं. ठीक आहे ना, आई ठेव तुझ्याकडे, बाबा ठेवा तुमच्याकडं. तसं आपल्या साधन तपस्येनंतर आपण ज्यावेळेस हे सद्गुरू अर्पण, कृष्णार्पण करतो संकल्पयुक्त, त्यावेळी ते गुरूंना फार प्रिय वाटतं की खरोखर ह्याला एकतर संग तरी हवा, केव्हा ह्याला मोक्ष हवा, केव्हा ह्या भगवत भक्ती, भगवत स्मरण हवा आहे. आणि हे ज्ञानीपुरुषाला त्यांच्या ज्ञाननेत्रानं स्पष्ट अनुभवाला येत असतं. काही वेळेस ते समोरच्याला बोलून दाखवतात, काही वेळेस बोलून दाखवत नाहीत. असो, आज विशेष पर्व आहे. त्यानिमित्तानं सर्वांच्या अंतःकरणातील भगवत भक्तीला एकदा स्वानंदाचा रामराम आणि पुनश्च गुरुचरणी प्रणाम. विशेष श्लोक आहे आज अष्टावक्र गीता. या गीतेची महिमा अशी आहे, ही कर्मकांडातून, भावातून तुम्हाला बाहेर काढते. भावातून बाहेर काढलेला भक्त सरळ भक्तीमध्ये प्रवेश, प्रेमामध्ये प्रवेश करतो. प्रेमामध्ये स्थिरता आहे, पण ते प्रेम भगवत कृपेशिवाय प्राप्त होत नाही. ठीक आहे ना, भगवत कृपेशिवाय जपद्रव्ये, भगवत कृपेशिवाय ते प्राप्त होत नाही. त्याच्याच कृपेनं ज्याला प्रेमाची उपलब्धी झाली, परमभाग्यच आहे. मग आहे काय प्रेम? तर सत्यावर, धर्मावर अखंड स्थिरता, अखंड स्थिरता. त्यामुळं असत्याचा लोप होतो. असत्याच्या वाटेनं जाणारला हा सहजगत्या साह्य होतो. असे देवता प्राप्त झालेले, देवत्वाला प्राप्त झालेले हे महापुरुष, मागे सांगितले त्यांचा विषय पुन्हा एकदा. अष्टावक्र गीता म्हणजे काय आहे तर निचोड अमृत आहे. फक्त प्यायचे, अमर व्हायचं, बाकी काहीच करायचं नाही. म्हणजे अष्टावक्र गीता सांगते फक्त स्वीकार करा आणि गप्प बसा. जसं आपण खेळात निवड चालली आपली, है की नाही, खेळात आपली निवड चालली आहे आणि त्या निवडमध्ये फक्त आपल्याला सांगते, हां आबा, हां इकडं, संपलं. आबान जाऊन तिथं उभं राहायचं आहे फक्त. युवराज, हां तिकडे, संपलं. स्वीकृतीचं तसं आहे, हां स्वीकार केलं, संपलं. म्हणून धर्मशास्त्रानं सांगितलं, मृत्यूलोकात ज्याला ह्या स्वीकृतीचा लाभ घडला त्याच्या इतका योगीसुद्धा भाग्यशील नाही. योगीसुद्धा, कारण त्यालासुद्धा अंतःकरणाला निर्लेप करायसाठी अनेक प्रकारच्या पापड लाटावे लागतात. पण ज्याच्यावर विशेष कृपा झाली संतांची गाव भगवंताची, त्या स्वीकृतीवरच त्याचं सर्व काही होतं. पण
त्या विश्वासावर त्यांना तिथं दृढ राहायचं असतं. आजचा विषय तसाच आहे काही. जय जय राम राम नारायण. ऐका, न जागती न निद्राती हा श्लोक मागच्या वेळी झाला होता. म्हणजे महापुरुष कसा असतो, ज्ञानीपुरुष कसा असतो, पोचलेला पुरुष कसा असतो, सिद्धपुरुष कसा असतो, तर संसारी मनुष्य जसं भोग, पदार्थ, वस्तू, संग्रह ह्यांच्याकडे डोळे फाडून बघत असतो, याची सहज नजर असते आणि सहज नजर फिरून त्यातलं एक रहस्य म्हणजे तत्व पाहत असतो आणि त्या तत्वाला फक्त डोळ्यानं त्याचा नमस्कार होतो, फक्त डोळ्याने, हाताने नाही. नुसता डोळ्याने नमस्कार होतो आणि फिरून पुन्हा तो आपल्या तत्वामध्ये येतो. लक्ष देत आहे ना? नीट आहे का? अष्टावक्र गीता आहे, पुण्यपर्वाला आज. ही ज्ञानीपुरुषाची नजर आहे. तो तुम्हाला बाहेरून हाताने नमस्कार करताना दिसणार नाही. एक उदाहरण सांगतो. मी ज्यांच्याकडे जायचो, काय नाव त्यांचं, यशवंत बाबा. अनेक वेळा लोकांनी त्यांच्याबद्दल मला सांगितलं होतं, कधी पाहायला मिळालं नाही. पण मेचा महिना होता, रखरखीत ऊन होतं. तर साधारण मी 2:30-3ला पोचलो होतो तिथं, कडक ऊन. मग एक टाकीचा नळ तिथं लीक होता, ते तिथं हातपाय तोंड धुतलं, फुफुट्यानं भरलेलं सगळं. आणि तेवढ्यात ते वड्यातून वर आले आणि सिद्धेश्वरा पुढे गेले. असं एकटक बघितलं तर उन्हाळ्याची लोक कुठं कुठं आडबाजूला झाडाखाली किंवा कुणी शिवालयाचं जे पुढचा आवार आहे का नाही, त्या आवाराच्या सावलीला लोक विश्रांती करत होते. हे गेले, कमरेवर हात ठेवून उभं राहिले, बराच वेळ बघितलं आणि आपली गाय कशी मान वळते तसं मान वळल्याने निघून गेले. शिवालयाचा आवार सोडला बी नव्हता तोपर्यंत तर पुढे जी चिंध्या गुंडाळ्या होत्या त्या चिंधीतनं एक बिडीचा तुकडा काढला, काडीच पिटी काढली, 2 झुरके मारले तिथे बसून आणि निघून गेले. आता आपण जाऊन त्यांना आडवं भेटणं योग्य नाही. जेव्हा त्यांची नजर पडेल तेव्हा ठीक आहे. त्यांच्या नजरेला पडेल असं लांब लांबनं मी चाललो होतो. पण एक 10-12 मिनिटांनी त्याने अशी एक नजर फिरवली, नुसतं बघितलं आणि संपलं. बस. आलाय का? हां ठीक आहे, बरं ठीक आहे, संपलं. बोलणं नाही, नजरेनं फक्त. हां आलाय, ठीक आहे. पण हे ज्याची त्याला संकेत पोचला पाहिजे ना. तर तो संकेत पोचतो. जसं आपण झाडाच्या शेंड्यात बॅटरी मारली, आणि एखाद्याच्या तोंडावर घातली, तर इकडे तोंड बी दिसतं आणि झाड बी दिसतं, पण झाडाला त्याची काय संवेदना आहे का? नाही. ज्याला संवेदना आहे, म्हणून ही नजरेची नजर मी आता आहे ना बापू म्हटले निहाल हो जात आहे. तर हेच आहे की ज्याला संवेदना आहे त्याच्यावर नजर टाकतील, बाकीच्याकडे डोळे बंद करून असं मान फिरवते तर जाते. लक्षात आलं का? समोर व्यक्ती आहे ना, तिकडे बघताना असं मान फिरवणार, इकडे बघणार, इकडे जाणार. नजरेला नजर तुमच्या भिडवणार नाहीत किंवा तुमच्या अंगावर नजर फिरवणार नाहीत. ठीक आहे ना. आज विशेष तुम्हाला गूढ रहस्य सांगतोय महापुरुषांचं. मग तय दर्शने स्पर्शने तय भाषणे नष्ट संदेह मोडे. कळूनच देणार नाहीत तुम्हाला. श्लोक काय म्हणतोय? अष्टावक्र म्हणतेत, जनका हे पहा, मी ज्ञानीपुरुषांच्या बद्दल तुला सांगतोय. का? त्या पुरुषांना बाह्य विषय दिसतच नाहीत. मग काय दिसतं? ते परब्रह्माचं स्वरूप दिसतं. म्हणजे काय दिसतं? आरशात बघितल्यानंतर आपण कुणाला बघतो? आपल्यालाच ना. समोर मला तूच दिसतोय, मी तुला काय नमस्कार घालू? तू मला नमस्कार घातलास तर तो तुझा जीव भाव आहे, पण मी तुला नमस्कार घालू, मी नमस्कार तुला का घालू? का? तर तू आणि मी एकच दिसतोय ना. एकदा काय झालं, कुणाला भेटायला गेला होता, तो एक बंगाली मुलगा होता. बाबा म्हणले माझ्याच कॉलेजमध्ये ते पासआउट झालेला होता, फिलॉसॉफीमध्ये त्याने MA केली होती. आणि झालं काय, तो रमणांना भेटायला गेल्यावर रमणांना त्यानं दंडवत प्रणाम घातला, तर रमणाने बी त्याला घातला. म्हणले असं का? तर म्हणले नाही, अरे माझ्यातलं मोठे पण ज्याला दिसतंय तो किती मोठा असेल.
हा, मी मोठा आहे असं तुला कळलं ना, म्हणून नमस्कार घालतोस ना. मग मग तुझ्यात मोठे पण किती असल्याशिवाय दिसते का तुला हे नमस्कार घातला? असे नाहीत. उदाहरणादाखल एकदा जयकृष्ण मूर्तींच्या पुढे एक व्यक्ती गेली होती. ती सुद्धा बंगालीच होती. तर ती रामकृष्ण मिशनमधली सेवादारी होती. आणि तो गेला आणि काहीतरी त्यांना प्रसाद म्हणून घेऊन गेला त्यानं. तर त्यांनी सांबर भात बनवला होता. त्यांचं प्रिय भोजन म्हणजे सांबर भात होतं जयकृष्ण मूर्तींचं. आणि आता बनवायचं म्हणजे बनवलं तर आता वेळ झाल्यावर आपलं खायचं. त्यांचं काय नैवेद्य भिवत असलं काय नाही, कारण ते फिलॉसॉफर होते, त्यामुळे नैवेद्य वगैरे काय नाही. पण बसले होते. तत्व एकच आहे, वेगळ्या वेगळ्या अंगाने त्यांनी फक्त पाहिलं होतं. मग बघितलं झाले 11 11:30 झाले. त्या बसले होते बाहेरच्या खाटेवर. खाट म्हणजे बाजावर बसले होते, बाज आपण म्हणतो ना त्याच्यावर. तेवढ्यात ती व्यक्ती आली, त्याने नमस्कार घातला, प्रसाद आणला होता, ठेवला. म्हणले अरे वा वा वा, ये मी बी तुझी प्रसादासाठीच वाट बघतोय म्हणले. लय वेळ लावलास, मला भूक लागली, चल ये. त्याने आणले होते काय फळं वगैरे. आहे म्हणले माझ्या जोडीला कोण नव्हतं, मी तुझीच वाट बघत होतो, ये. मग जेवताना त्यानं विचारलं, खरंच माझी वाट बघत? शंका, तात्विक आहे ना तो, सात्विक नाही काय, खरंच माझी वाट बघत होता का? हा, ते तुला माहीत म्हणले. मला काय माहीत नाही, मला माहीत आहे ते मी सांगितलं, बाकी तुला माहीत. तात्विक आहेत ना ते, जे मला माहीत आहे ते सांगितलं, पुढचं तुला नाही. खरंच तुम्ही माझी वाट बघत होता म्हणजे त्याला काय विचारायचं होतं, मी येतोय हे तुम्हाला कळतं का? आता कळतं म्हणावं तर अडाकलो का नाही, म्हणजे पुन्हा तू विचारणार आणि नाही कळलं तर? नाही, हा सहजयोग असतो, ठीक आहे ना, सहजयोग असतो. म्हणून रमणांच्या पशी अनेक लोक जायचे की नाही, ते फार फार कष्ट करून दमलेत परमार्थात, तेव्हा त्यांना म्हणायचे की जसा आहे तसा राहा, नको काय फांद्यात पडूस, पुढचं सगळं कळेल. तू काहीतरी व्हायला जातोयस, काहीतरी करायला जातोयस, म्हणून जसा आहे तसा राहीनास ना. नाही का, काल एक ते व्हिडिओ ऐकवला मग कोणी, आहे की नाही, मुसलमान खाली आल्यानंतर त्याला मुसलमान करते, ती वर्ण येताना मुसलमान नसतं म्हणले. ते वर्ण येताना सनातनीच आहे ना, सगळे समान. सनातनी म्हणजे समान, समहम समदर्श सर्वभूतेषु. मी मला माझ्याच सगळ्याच्यात बघतो, म्हणजे काय झालं म्हणले ना भगवंत, मी मला माझ्याच सर्वांना पाहतो आणि सर्वात मी मला पाहतो, म्हणजे काय झालं? मग तुम्ही कोण झाला? परमात्म स्वरूप मान्य आहे का? नाही हो, उठल्या आपल्या कामाला जाताना परमार्थ स्वरूप सगळं माहीत गोपाळ काला होतोय त्याचा. राम असू दे, पुढा ऐका. विषय संपला विषय. काय जयकृष्ण मूर्ती केवढा मोठा त्यांचं ऐकायसाठी मोठमोठे तत्वज्ञ स्वतःला अगदी त्यावेळेस तत्वज्ञ समजून घरात मग कबशी फोडून येतील भांडण करून, पण तिथं येऊन स्वतःला तत्वज्ञ समजणार. आलं का लक्षात? म्हणजे त्यांना ऐकाय जायचं म्हणजे एक वर्ग होता तो ऐकणारा, म्हणजे फार स्टँडर्ड ब्राह्मण वर्ग. कसा म्हणतो, अरे ब्राह्मण आहे, काळा का असं ना कुठं, पण अरे ब्राह्मण आहे म्हणतो, कारण यज्ञ पवित्र आहे. तशी एक धारणा झालेली असते. तुम्ही जयकृष्णमूर्ती ऐकला, वाचला, धारणा होती ती, म्हणजे तुम्ही विद्वान. तेव्हा एका बंगाल्यानं त्यांना विचारलं होतं, ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल तुमचं मत काय आहे? कोणाला? जयकृष्णमूर्तीनं. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल तुमचं मत काय? तर ते म्हटले, मतच आहे. काय ते दिलं की संपलं, ते दिलं की मोकळा झाला. काय तुम्हाला कोणी कोणा विचारायला येत नाही मत दिलं का, कारण तुम्ही बोटवर केलंय ना. आहे एकोहम द्वितीय नास्ती. जर देव मानत नाही तर नास्तिक, देव आहे मानतोय तर आस्तिक. मग एकोहम, सबका मालिक एक. त्यांनी वर बोट केलं. त्याच्याबद्दल विचारतोय का, म्हणजे वर बोट करून? तर हो, हां ठीक आहे. मग हे मत असं आहे, यो मे मतः, भगवंत म्हणते, माझं मत असं आहे. पण माझं मत मांडलं की मी मोकळा झालो, पण त्याचा स्वीकार तुझ्याकडे आहे का?
मी आहे म्हटलं, देव आहे, इथंच आहे. तुम्ही मान हलवली, हो म्हणला. प्रचिती आहे का? नाही. मग प्रचिती विने परमार्थ फोल आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तपासाठी ज्यावेळेस आपण बाहेर निघतो त्यावेळेस साधनेच्या काडीनं सगळं जाळायचं असतं. ठीक आहे ना? तपासाठी जसं मुलगा कॉलेजला निघाला की ठीक आहे ना, तर त्याच्या खिशात चॉकलेट घालून चालत नाही, 500ची 1000ची नोट घालावी लागते. काय मधू? तसं तुम्ही तपाकडे चालला का नाही की पुढचं मागचं मग सगळं पेटवायचं असतं. माझं नव्हतं, माझं नाही, आणि मीही कुणाचं नाही. सोपं आहे का? सोपंच आहे, पण अवघड करून ठेवलंय. सत्यच आहे, पण असत्यातनं मन निघेना. मग फक्त काय करायचे? मागे सांगितलं, माळ फिरवतो की मन कधी फिरवायचं. रोज प्रामाणिकपणे माळ फिरवतो, मन कधी फिरवायचं. आज सगळा उपापोह तुमचा आमचा हा मन फिरवायसाठीच आहे ना. असो, मूळ विषयावर येऊ. अष्टावक्र सांगते जनकाला, ऐक ऐक पुन्हा ऐक. झोपलेल्याची बाहेरच्या विषयाची जाणीव संपते, झोपलेल्याची. पण बाबा ज्ञानीपुरुषाचं तसं नसतं, ते झोपेत सुद्धा अनुसंधानात असतात. म्हणून उठल्यावर संसारी झोपेत बी ओ देतो, पण झोपेत नाही ओ देत, जागेपणी ओ देतो. पण ज्ञानीपुरुष झोपेत बी अनुसंधानात असतो. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, आणि मी कुठे आहे. तर मृत्यू लोकात आहे. कुठल्या लोकात? हा मृत्यू लोक आहे ना. हां, मी कोण आहे, तर मी ब्रह्म आहे. कुठे आहे? मृत्यू लोकात आहे. मग त्या मृत्यू लोकाशी तुझं आणि त्याचा काही संबंध आहे का? मुळीच नाही. का रे बाबा, का संबंध का नाही? पंचमहाभूताचं शरीर तुला दिलेलं आहे, आम्हाला दिलेलं आहे, तुझा कसा काही संबंध नाही? तर तो म्हणतो की ते जीवात्म्याचा स्वीकार आहे, आणि मी काय जीवात्मा नाही, त्यानं स्वीकारलेलं आहे. येणं स्वतः साक्षात कृतभूत. हे ज्यानं स्वीकारलंय ते त्याचं तो बघून घेईल. माझा त्याच्याशी काय संबंध नाही. मग यातलं खरं काय? खरं हेच आहे, खरं हेच आहे की मूळचाच मी आधी मायातीत आहे, भगवंताचा होतो, भगवंताचाच आहे. हे मूळ सत्य आहे. पण स्वीकारायला आपल्याला अडचण काय जाती की आता ह्यात आपण मुरलोया, प्रपंचात मुरलोया. लोणचं जसं मुरल्यावर गोड लागतं, तसा प्रपंच मुरल्यावर गोड लागतो. आणि तेच लोणचं जरा पुढं गेलं की कडू लागतं. मग तोच प्रपंच पुन्हा गोडानंतर कडू बी लागतो. म्हणून हे गोड कडूच ताठ प्रपंचाचं वाढलेलं आहे. कुणी किती त्याला सारायचं आणि कुणी किती त्याला वडायचं हे ज्याच्या त्याच्या वासनेवर अवलंबून आहे. हिथं म्हणतात की असा जो पुरुष आहे बाह्य विषयाची जाणीवच त्याला सोडून जाते, आणि ज्ञानीपुरुष अनुसंधान असतं. त्यामुळं ज्ञानीपुरुष अखंड मुक्त दशा अनुभवत असतो. आणि हे फार आश्चर्यजनक आहे, कारण तो मुक्त आहे हे त्याला माहीत असून शेजाऱ्याला माहीत नाही. आहे की नाही? जसं आपण झोपलोय, आपल्या शेजारच्याला स्वप्न पडलंय, पण आपल्याला माहीत नाही, नाही का? आणि आपल्याला स्वप्नात फाशी द्यायला चाललेत, पण त्याला काय माहीत नाही. हे जग असंच आहे. मग करायचं काय? काय नाही करायचं. सत्याची कास सोडायची नाही, आणि असत्यामध्ये फार काटे टोचून घ्यायचे नाहीत. माहीत आहे ना, कर्तव्यापुरतं केलं, पोटापुरतं केलं, आणि शेवटी काही क्षण असा येतो की मागे सांगितलं होतं, कधी मला आठवत नाही, पण एकदा सांगितलं होतं, ज्याचं घरात मन लागतंय असं वाटतंय त्याने घर सोडायची गरज नाही, आणि घरात प्रतिकूलता वाटते त्यानं बाहेर पडताना विचार करायचा नाही. कारण इथं वासना धरून आलो होतो, विचार करून नव्हतो आलो. आता इथनं विचार करून जर सोडायचं म्हटलं तर असं समजायचं की तुम्ही त्याच्यासाठी नाही चाललेला, किंवा स्वतःसाठी नाही चाललेला, तुम्हाला बरं वाटावं म्हणून चाललाय.
आणि पुन्हा तुम्हाला बरं वाटलं की पुन्हा फिरून तुम्ही तिथंच आहे, म्हणजे असत्यातच आहे. ठीक आहे ना. म्हणून हे महापुरुष देहात असून देहात नाहीत आणि समाजात असून समाजात नाहीत. म्हणायला फक्त ते आहेत. ठीक आहे ना. जसं आत्ता एक सुद्धा पान हलत नाही म्हणून वारं नाही का? पण म्हणायला वारं नाहीच की, पान एक सुद्धा हलत नाही, नाही का? वारं नाही. पण हात हलवला तर वारं लगेच लागतंय. मग हे आलं कुठून? तसं भगवंत म्हणतात, जरा श्रद्धाभाव दाखव, मी प्रकट व्हायला काय तिथूनच प्रकट होईल. जिथं हात हलवतोय तिथं वारा आहे, तर जिथं स्मरण करतोय तिथंच मी आहे. समजले ना? खूप सुंदर. यासाठी सगळ्या वासना ज्याच्या गळून गेलेल्या आहेत त्याचं मन निर्मळ असतं, आणि हे मला कळतं. त्याचं चित्त प्रसन्न असतं हे मला कळतं, आणि त्याला एक शांतीची भूक लागलेली असते हेही मला कळतं. म्हणून त्याला मी त्याच्या जीवपणापासून मुक्त करतो पहिल्यांदा. कारण शांतीचं, निर्मळपणाचं काय आणि प्रसन्नतेचं हे सुद्धा त्याचा भोगता होऊ नये म्हणून त्याला मला बाजूला करावं लागतं. मग मी त्याला परमशांती स्वरूप करतो आणि असा प्रसन्न करतो की प्रसन्नताच त्याचा एक स्थिर प्रसाद करून टाकतो. निर्मळ इतका करतो की आकाशात धूळ काय टाकली, पाणी टाकलं, काही टाकलं तरी आकाश जसं मलिन होत नाही, मी त्याला इतका निर्लेप निर्मळ करतो. किती निर्लेप निर्मळ. राम ह्यात येत नाही ना ते. बरं, नारायण येऊ द्या, चल ठीक. असा मी ब्रह्मस्वरूपानं त्याला इतका निर्मळ करतो. कुठलं स्वरूप? ब्रह्मस्वरूप. म्हणजे काय? मूळ स्वरूपात नेऊन ठेवतो. ब्रह्मस्वरूप हे मूळ स्वरूप ना, आहे की नाही? अशा मूळ स्वरूपात नेऊन ठेवतो. कसं असेल ते कसं असेल तर आपण एकदा गाडीत बसलोय ना, समजा आपण चाललोय काश्मीर बघायला, आहे की नाही, किंवा आपण स्वित्झर्लंड, कुठलं अमेरिका बघायला चाललो, काय म्हणा बघायला चाललोय. जायचंय हे वेगळं आणि गाडीत बसलोय हे वेगळं. तसं आपण दीक्षित होऊन गाडीत बसलोय ना, संपलं. पोचणार आपण कधी, पण पोचायच्या वेळेस जर गाडीतच पळत राहिलो तर लवकर पोचायसाठी शहाणं म्हणणार नाहीत. तसं परमार्थात पळायला लागलेत लोक. म्हणून संतांनी सांगितलं, थाईच बैसुनी करा एकचित्त. जरा शांत व्हा आधी. काय पाहिजे, कशासाठी पाहिजे, कुणाकडून पाहिजे, थोडा विचार कर, है ना? तुकारामाने सांगितलं, भजन करावे सावकाश. 5 मिनिटात सुद्धा 11 माळा होतात आणि अर्ध्या तासात सुद्धा होत नाहीत. ठीक आहे ना. एक प्रसंग सांगतो. एक महापुरुष होते, कुठं ठाकूरदास का काय त्यांचं नाव, वृंदावनमध्ये. दातून करत होते सकाळचं. दातून करता करता त्यांना कृष्णलीला एकदम दिसायला लागली. 3 दिवस दातून तोंडातच होत आणि डोळ्यात पाणी होतं. 3 दिवस. काय असेल? ठाकूरदास म्हणून त्यांचं नाव होतं. इथं 10 मिनिटात ह्याला कडे येतोय, 3 दिवसाच, हे की नाही? म्हणजे ते किती बस त्याच्याशिवाय काहीच नाही. बस काय करायचं? हे सत्य झालं ना. गुरु गोविंद सिंगासारखं किंवा गुरु तेग बहादूरांच्या सारखं हे सत्य झालं ना. इथून काय घेऊन जायचं नाही, घेऊन जाऊ शकत नाही. मग मला असं त्यातलं नकोच आहे ना. ठीक आहे, मी चुकलोय, मला कळल्यानंतर, त्याच्यानंतर तरी मला बाहेर पडणं गरजेचं आहे. कळाल्यानंतर. म्हणून इथं सांगते अष्टावक्र, एकदा वासना गळून पडली की तुझी निर्मळता बघूनच महापुरुष तुझ्याकडे येतो. ठीक आहे ना. आणि तुझी प्रसन्नता बघूनच तो प्रसन्न होतो आणि तुझी शांती बघून तुला स्वरूप शांतीकडे घेऊन जातो आणि मग तुला ती जीवनमुक्तीची अनुभूती यायला लागते. त्याला निमित्त कोण आहे? निमित्त आहे एक अवस्था. निमित्त काय आहे? अवस्था. तुझी अवस्था बघितली म्हणून तुझ्याकडे नजर गेली, नाही का? नाही तर तू काटक्या करतोय. आता जसं सत्संगाला बसत लोक बघते, मोबाईल बघते, फलानं करते, नखं काढते, नखं खाते, काय करते, काय त्याला तुम्ही ब्रह्मरसी येणारा सांगायची त्याला सांगा. मग सांगणाऱ्यानं बी तोंड बंद करावं, गिरायक बघून माल काढावं आणि गप्प बसावं, आहे की नाही? मागे सांगितलं, रेमंडच्या दुकानात जायचं, मोठे मोठे तागे काढायचे आणि त्यातला रुमाल मागायचा. गिरायक बघूनच ह्या लोकांच्या पुढे बोलावं, नाही तर बोलू नये ज्ञानीपुरुषांनी. पण
तरी महापुरुष म्हणतात काय करावं, समोर ह्या आकृती दिसती मनुष्याची, बुडते जन देखवेना डोळा आहे, जर हा गेला तर गेला, पण कळलं तर ह्याचं भाग्य आहे. म्हणून इच्छा नसताना बोलायचं म्हणतात, इच्छा नसताना. तर असा ब्रह्मरूपानं ज्यावेळेस तो असा प्रकाशमान होतो, एक अवस्था बघून ते बोलतात आणि त्याची एकरसता बघतात. खरंच एकाकार किती होतोय तो त्याच्याशी, खरंच त्याला भूक आहे का, खरंच हे असत्य त्याला जड झालंय का, खरंच जगायचं म्हणून जगतोय का. मागे सांगितलं, पुन्हा सांगतो, आपलं सुद्धा त्यात खर्च घालतात. ठीक आहे ना, आपलं सुद्धा खर्च घालतात त्यात, जा म्हणतात, काय हरकत नाही. आहे की नाही. परवाची गोष्ट सांगतो, ऋषीला जायचं होतं, गाडी तर बुक केली, कुठली लक्झरी रच बुक तर केली, पण सकाळी काय कामासाठी त्यानं 500 रुपये नेले होते, कारण ते फोनवरचे चालत नाहीत व्यवहारात, म्हणजे असं देणे घेण्यात. 500 रुपये घेतले. आता पुन्हा जाताना आणखी म्हणले 500 रुपये आणखी घेऊन जा, लागलेच तर. नाही म्हणले नाहीच लागणार, म्हणलं तरी बी घेऊन जा, लागलेच तर. नाही म्हणलं नाही मी लागणार, ह्यात आहेत की. आहे की नाही. तर कॅलेंडर पिळून पाऊस पडत नाही, कॅलेंडरात लिहिलं आहे की पुढच्या इतक्या तारखेला इतका पाऊस आहे, पण ते नाही पडला तर कॅलेंडर पिळून तर पाऊस पडत नाही, नाही का. तसं प्रसंग सांगता येत नाही. म्हणलं हे असू दे. तर भगवंत तसं तुम्हाला तुमची एक रस्ता बघून तुमच्यावरचा प्रसंग बघतात, पुढचा प्रसंग बघतात आणि मग म्हणतात असू दे, मी माझं घालतो खर्च. का रे, त्याला पगार आहे ना, मग तू कशाला देतो ना, माझं खर्च घालतो का. पुढे प्रसंग माहीत नाही त्याला, भगवंताला माहीत आहे किंवा संतांना माहीत आहे, भगवत स्वरूप महापुरुषांना माहीत आहे. का तर ते ब्रह्मरूपानं सर्वत्र प्रकाशमान आहेत, म्हणजे त्यांना सगळं बिना डोळ्याचं दिसतंय. कशाचं बिना डोळ्याचं दिसतंय, पण तरी मी मला सांगत नाहीत, मला दिसतंय म्हणून घेऊन जा, दिसतंय बस फक्त. असू दे, दरी घाल खिशात, अहो आहेत तर यात, मग दे फेकून, बरं असू द्या मग असू द्या, नाही का. राम पुरुष रागावल्या काय करणार, मग दे फेकून, नाही असू द्या मग खिशात घालतो. राम. आणि पुन्हा त्याच्यात आणखी पुन्हा 2 सफरचंद उचलली नंतर, म्हटलं हा हे दर प्रसाद, जसं सगळ्याला देतोय तसाच तुला देतोय, पोरगा म्हणून तू समजू नको, तुला दिलेत. खायचं, मित्रांना द्यायचं, काय करायचं तुझं तू बघ, बाहेर जाऊन टाकून द्यायचं ते तू बघ, पण जसं इतरांना देतोय तसं तुला जाताना प्रसाद देतोय. आता ते कुठल्या नजरेने तू घेतोयस, साधूकडून घेतोयस का बापाकडून घेतोयस, हे तुझी नजर पाहिजे. तसं भगवंत आपल्याकडे कुठल्या नजरेने पाहतोय, त्यासाठी आपली बी एक नजर पाहिजे. नाही तर आंधळ्या कोशिंबिरीसारखा आहे, काही कामाचं नाही. हा पुण्य देईल तुम्हाला, तेवढ्यापुरतं सुख देईल, पण आनंदाच्या कोशात जायचं असेल तर सर्वत्र जे प्रकाशमान आहे, नाही का, सर्वत्र जो प्रकाशमान आहे त्याच्याशी तुम्ही तदाकार झाला पाहिजे. म्हणजे समर्थांच्या भाषेत तुम्हाला तो बघतोय, इकडं तुमचा विश्वास पाहिजे. ठीक आहे ना, तुम्हाला तो बघतोय, इकडे तुमचा विश्वास पाहिजे. काही करा, चांगलं वाईट, तर तुम्हाला बघतोय, फळ विश्वास. म्हणून ह्या कलियुगामध्ये तुमचे हजारो गुन्हे माफ केले आहेत, तसं सद्युगात नाही, त्रेता द्वापरमध्ये नाही. एक जरी गुन्हा झाला तरी खाली आला, आणि इथं म्हणते लाख गुन्हे झाले, संध्याकाळी जपाला बसला, सकाळी संध्याला बसला तरी तृणाग्नी मिळे तैसे नामे केले, सगळं जाळून टाकीन. 24 तासाच्या फक्त जपात एकात हो, पण विश्वास नाही हो, ते तुझं बघ, नाही विश्वास आहे ते तुझं बघ. असं पुढं असा जो आहे, मग त्याच्याबद्दल काय सांगू, सर्वत्र प्रकाशमान आहे तो. डोळा एकच, म्हणजे पृथ्वी तळावर सूर्य एकच काम करतोय ना. अर्धा रात्री इकडं आहे, अर्ध्या रात्री तिकडं आहे, अर्धा घेतोय. तसं आपण सुद्धा कोण आलंय कोण गेले, हे आपली झोप असेल, आपण घेत असेल कंटाळल्या विश्रांतीत, तर आपण सुद्धा तसंच करतो ना, थोडेसे डोळे उघडून बघतो. आवडीचा असला तर डोळे उघडतो, आवडीचा नसला तर डोळे बंद करतो. भगवत तत्व तसंच आहे. ते असं पुढं सांगतेत की हे बघ जनका, मुक्त येव महाशया, पण गृहन वदन व्रजन,
असं आहे बाबा. सगळीकडे बघताना नेत्र कसलं आहे, त्याचं प्रकाशमान आहे ना. एका डोळ्यानं तो सगळं बघतो, एकाच डोळ्यानं. आपल्याला 2 डोळ्यानं दिसतंय, 2 डोळ्यानं. म्हणून शंकेत आहे आपण, करू का नको, माझा आहे का त्याचा आहे. 2 डोळे आहेत ना. हा नाच ते एकाच डोळ्यानं बघतो, शंका नाही त्याला. मी ब्रह्म आहे, हो ब्रह्मच आहे, एकच डोळा आहे ना. मग जनक म्हणते असा सर्वत्र जो प्रकाशमान आहे ब्रह्मरूपानं, एकरस आहे, त्याच्याबद्दल मी काय सांगू तुला. तो सर्वत्र पाहताना, नीट आहे का, सर्वत्र पाहताना, ऐकताना, कुठं स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, बोलताना, चालताना, तो इच्छा रहित बी असतो आणि द्वेष रहित बी असतो. हे सगळं करताना दिसतो, पण इच्छा रहित असतो आणि द्वेष रहित असतो. म्हणजे राग द्वेष विमुक्त असतो. हे जर खरं आहे इच्छा रहित, तर आतमध्ये स्थिती काय सांगितली त्याची स्थिती काय सांगू. बाहेर तुम्हाला हा करताना दिसतो ना, आत मात्र ब्रह्मांडी टाळी लागलेली असते, नाही का. कोण म्हटले महापुरुष, ब्रह्मांडी लागली टाळी, आता देहात कोण सांभाळी, आता कोण देहाला सांभाळायचं. ब्रह्मांडी टाळी लागली. असा प्रकाशमान असलेला महापुरुष, ब्रह्मरसामध्ये खेळणारा, त्याच्या देहाला कधी कधी सांभाळावं लागतं. जसं मागं भूमानंद म्हणून बापूंनी सांगितलं होतं, ते एक महापुरुष असे होते की त्यांना दूध पाजावं लागायचं, खायला घालायला लागायचं, काही संडासमध्येच ते पडले त्यांचं धुयायला लागायचं. अशा अनेक आहेत, अनेक होऊन गेलेत. भक्तमालमध्ये अशांच्या व्याख्या खूप केलेल्या आहेत. एवढंच काय, रमण महर्षींना 8 दिवस सलग दूध पाजावं लागलं होतं, ते बी गाईचं पातळ करून. गाईच्या दुधात निम पाणी घालून पाजायला लागायचं, ठीक आहे. आणि ती एक म्हातारी काम करायची, ठीक आहे. आणि मग तीच म्हातारी वारली आणि पुढे गायीच्या रूपात आली. स्वामींनी तिची सगळा उत्तर कार्य पुन्हा स्वतः केलं. बघा, असं अनेक महापुरुषांच्या जीवनात असं आलेलं आहे, ठीक आहे ना. त्यांच्या देहाला कुणीतरी सांभाळलंय पुरं, त्यांना जाणीव असते यांच्या रूपात, त्यांच्या रूपात, पण भगवंतानं सांभाळतोय. मग ज्यानं सांभाळले त्याच्याबद्दल भक्तिभाव निर्माण होतो आणि भगवत स्वरूप नजर होते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा काळ निघून गेल्यानंतर ब्रह्मस्वरूपामध्ये शांत राहतो, एकाकार राहतो, अखंड राहतो, चिदाकाश वृत्तीनं राहतो एकदम. जनका याच्याबद्दल काय सांगू तुला. तू चालत राहा, अनुभव येत राहतील, खात राहा, पोट भरेल, नाही का. आणि बसून राहा, कंटाळा येईल. मृत्यूलोकातला सिद्धांत काय आहे, जो कर्माधीन आहे त्याला कंटाळा येतो. मग बसून राहणं एक कर्मच आहे. नुसता बसून राहा, कंटाळा आपोआप येईल. तसं महापुरुषांचं मत असं आहे भगवंताचं, की तुझी अनन्यता आणि स्थिरता, हे मला दोन्ही पाहावं लागतं. अनन्य बी आहे, पण स्थिर किती आहे हे मला पाहावं लागतं. असं मग हे स्थिरतेसाठीच आपल्याला विशेष पर्व दिलेलं आहे. आता आपल्यासाठी हे विशेष पर्व आपल्याला कळलं, पण आता सूर्यास्त झालं की लोकांची खाय प्यायची वेळ झालीच ना, नाही. कुणी हॉटेलला जाणार, दारू पिणार, मांस खाणार, मटण खाणार, कुणी व्यभिचार करणार, कुणी काही करणार, कुणी चोऱ्या करणार, कुणी काही करणार. आपण मात्र जपाला असणार, टीव्ही स्नान करून, उत्तरपूजा करून. हे त्याला दिसत नाही का. पण व्यवहारात तुम्ही आता बघायचं म्हटलं तर आपण इकडे जप करतोय आणि ते तिकडे बाबा चिकन बिर्याणी खातेत. मग जा, मग अवघड काय, अवघड स्वतःला मारणंच आहे, नाही का. स्वतःला माघारी आणणं हेच अवघड आहे. म्हणून भले कुठं घसरलेत माहिती आहे का. परमात्मा प्राप्ती कठीण नाही. सगळ्या महापुरुषांचं एकच मत आहे शास्त्राचं, परमात्मा प्राप्ती कठीण नाही, ही वरचा कचरा बाजूला सारणं कठीण आहे, का नाही.
हात सुटेना, फिरून तिथेच. आणि मनाशी इतकी तदाकारता, इतकी एकाग्रता झाली की ते आपणच आहे ना, आपलंच आहे, नाही का. अनादिकालापासून भगवंतांनी गुरु संत म्हणजे त्यांच्याशी सांगत आहे, पण तिथे बी नाही. अहंकार तिथून सुद्धा बाजूला करतोय त्याला. पण जी नाती पावलोपावली धोका देतात तिथं मात्र तो वळून फिरून तिथं जातोय, नाही का. जी खरोखरच सर्वनाशाची कारण आहेत, पुढे जाऊच देत नाहीत, तिथंच फिरून त्याचं मन स्थिर होतंय. काय करायचं जनका, काय सांगू. म्हणून तुझ्याबद्दल मला प्रेम वाटायचं कारण हेच आहे. म्हणायला तू ग्रस्ती आहेस, म्हणायला राजा आहेस, पण एक पाय अग्नीत आहे तुझा आणि एक पाय चंदनात आहे. एक पाय मुक्तीकडे आहे आणि एक पाय फक्त सेवेकडे जातो. दासोहम, राजा नाही, दासोहम. मी यांचा दास आहे. बाकी तू राजा म्हणून मी जर तुझं कौतुक करत असेन तर आग लागू दे माझ्या साधुत्वाला. ठीक आहे ना, हे जनकांचं पद आहे. म्हणून मी जर तुझी स्तुती करत असेल तर आग लागू देत माझ्या ब्रह्मकुळाला. हा, असो, शेवटचा श्लोक संपवतो. शेवटच्या श्लोकात सांगतेत, म्हणून न निंदती न स्तुती न हर्षती न कुप्यती. आत्ताच मी तुला सांगितलं ना जनका, म्हणून मी तुझी स्तुती करतोय असं तुला जर वाटत असेल तर तू धोक्यात आहेस. आणि तू राजा आहेस असं समजून मी जर तुझी स्तुती करत असेल तर मी धोक्यात आहे. मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. का? पसाभर भिक्षेसाठी मी तुझ्या दारात स्तुतीचा भाट होऊन राहणार नाही कधी. हे पहा, न निंदती न च स्तौती न हर्षती न कुप्यती न ददाती न गृहाती मुक्ता सर्वत्र नीरसा. मुक्ता सर्वत्र नीरसा. हे बघ जनका, मी माझ्याबद्दल सांगत नाही, हे लक्षात ठेव. मी माझ्याबद्दल सांगत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेव. का? न निंदती न स्तौती. मुक्त पुरुष ज्याला म्हणतात तो कधी कोणाची निंदा करत बसत नाही, तसं स्तुती बी करत बसत नाही. तू जर निंदनीय काम करत असशील तर ते तुला माहीत आहे, तर मला निंदा करायची गरज काय. पण महापुरुष कधी कधी करतात. का? निंदा केल्यावर आपलं पुण्य जातं ना, मग त्याला पुण्य घालून वर काढाय म्हणून निंदा करतात. आपण निंदा करायला गेलो तर आपलं पुण्य घालवतो आणि पाप वाढवून घेतो. जय जय. म्हणून महापुरुषांची नकल करायची नाही. आपण पुण्य घालवून बसतो आणि ते त्याचं पाप घालवतात. नारायण, फरक आहे. म्हणून ज्यांनी निंदते सर्व म्हटलंय, थोडे थोडे नाही. समर्थ म्हटले सर्व सोडवून द्यावे. समर्थ म्हणलेत. हां हां. राम, न निंदती न स्तुती. सोने इकडं बघ, ती काय येत नाही तुझ्या अंगावर. हां, विचार करत, तुला जर काय झालं तर 33 कोटी देवताच्या कडून होणार आहे, गायकडून. नारायण. राम, न ददाती न गृहाती न मुक्ता सर्वत्र निरसा. जनका, म्हणून तत्वदर्शी पुरुष आहेत, भगवत भक्त आहेत, भिक्षुक आहेत, याचक आहेत, त्यांनी हे सूत्र हृदयस्थ करावं. कुणाची निंदा करण्यात, तसंच कुणाची स्तुती करण्यात आपला वायफळ वेळ जातोय का, इकडं लक्ष द्यावं आणि आपणच आपल्या हातानं आपल्या गालात मारून घ्यावी. मानसिक बाजूला व्हावं. का? शास्त्रात सांगितलंय, निंदा करणाऱ्याचं शरीर जसं चंद्रकलेनं कमी होत जातो, तसं रोगग्रस्त शरीर होतं अंती. आणि हे पुन्हा मग आपल्याच कर्माची फळं असतात, पण माहीत नसतं. पण वेदांचं हे मत आहे. आणि स्तुती करण्यामध्ये जर, खोटी स्तुती करण्यामध्ये जर वेळ घालवत असेल, भगवंताची खोटी स्तुती करा, काय हरकत नाही. वेळ जाईल, पण वेळ आल्यावर मिळताना भगवंत खरा मिळणार आहे, नाही का. म्हणून आपण बघतो का नाही, महाराजांच्या आरतीला तुम्ही उभं राहून बघा,
दूध पिहो नंदलाला. तिकडे चाललाय तो सुंदर म्हणते दूध पिहो नंदलाला, आहे का नाही. इकडे जांभळी देत म्हणत असतो दूध पिहो नंदलाला. इकडे खांजळत म्हणत असतो, इकडे टोकरत म्हणत असतो, इकडे मोबाईल बघत म्हणत असतो. बघून तो ठीक आहे, तू उभा कुठं आहेस एवढं मला कळतंय, बस काम संपलं. तेवढं तरी पुण्य तुला तिथं उभं केलेलं आहे. तसं महापुरुषांचं मत असं आहे, निंदास्तुतीमध्ये आपण उभं कुठं आहे आपल्याला कळत असतं. प्रस्थान करायचं का तिथं बसायचं हे आपल्यावर आहे. आपली स्तुती होत असली, बसला तर समजायचं तुझं पतन झालं नक्कीच, तुला कुणी माघारी आणू शकत नाहीत. म्हणून आपली स्तुती जिथं होत असेल तिथनं बी हालावं, आणि दुसऱ्याची निंदा होत असेल तिथून बी हालावं. आणि आपल्या मुखानं तर कधी करूच नाही. का? आपला अधिकार आहे का? काम संपलं. मग अधिकार नसताना तू केलंस, मग शिक्षा काय? तुझं पुण्य काढून घेतलं. हे सत्य सांगतोय, शास्त्रातलं सांगतोय. आणि त्या क्षणाला तुम्ही 24 तासात बघायचं तुमची अस्वस्थता किती आहे, नुकसान किती आहे, रोगराई किती आहे, शोकाच्या घटना किती आहेत. विपरीत घडणार म्हणजे घडणार. म्हणून तो भाग्यवान आहे ज्यानं निंदा पचवली आणि शांती धारण केली. भाग्यवान आहे. का? पुढं भगवंत त्याच्यासाठी वेळ आणि घटना नियत करून ठेवतो. खड्डा खांदून ठेवतो आणि वेळ नियत करून ठेवतो. जा नारायण. पुढं सांगितलं, हर्ष पावत नाही आणि रागवत बी नाही. आलंच ना ते. स्तुती करतोय म्हणून थांबवत बसत नाही, आणि निंदा करतोय म्हणून रागवण्यात वेळ घालवत नाही. का? निंदा केली तर असं समजायचं त्यानं त्याच्या कुळाचा परिचय दिला, आणि स्तुती केली आपली अगदी पवित्र अंतकरणानं तर असं नक्की समजायचं की ऋषी कुळातला हा परमपवित्र आत्मा आहे. कुठल्या? ऋषी कुळातला. कारण फक्त ऋषींनीच भगवंताची आणि भगवत स्वरूप महापुरुषांची प्रार्थना केली, आणि जशी त्यांनी केली तशी आजपर्यंत कुणी नाही केली. नमो नमस्ते 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 नमो शब्दच फुटेनात, नुसतंच नमस्कार, नुसताच नमस्कार, नमस्ते नमस्ते बस नमस्ते. ठीक आहे ना. म्हणून सामवेदामध्ये आणि आणखी 1-2 ठिकाणी असं वर्णन आहे की एक श्लोक इकडून बोलायचा आणि तो श्लोक पुन्हा उलटा बोलायचा, नमस्ते नमस्ते त्याला लावायचं. जसं कृष्णाय वासुदेव, नमस्ते कृष्णाय वासुदेव, नमस्ते 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 हरे परमात्मा, नमस्ते 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 परमात्म्याने कृष्णाय वासुदेव हरे. जनका. म्हणून जसं कोणाला पाहून तो हर्ष पावत नाही, तसं कोणाला पाहून तो रागवत सुद्धा नाही. एवढंच काय, तो कोणाला काय देत बसत नाही. मग ज्यानं निमित्त केलंय त्यानं दिलं, मी काय दिलेलं नाही. करता होत नाही याचा अर्थ. तो देताना दिसेल पण मी देतोय म्हणत नाही. त्यानं दिलं, मी तुला दिलं. मग मधी कोण आहे? पोस्टमन आहे नाही का? त्या प्रेमानंद महाराजांना एक जण काल म्हणले, मी तुम्हाला गुरु मानते, चालेल ना? ते म्हणले नको नको, मी कुणाचा गुरुच नाही. मग आता एवढे शिष्य वाढले बाबा, लाखो मानते, त्याचं काय? नाही नाही म्हटले, मी जसा राधेचा आहे तसं तुम्ही बी राधेचा आहे, पण मी मध्ये पोस्टमॅन आहे. तृणाद पिनीचे पी म्हणजे वाऱ्याच्या सत्तेशिवाय जसं कसपट उडत नाही, इतकं आपण विनम्र राहावं. मग काय होतं? पुढचा सांभाळ भगवंत करतो आणि आपण अहंकारापासून अलिप्त राहतो. राम. वाजले किती? संपूया मग. जय जय. शेवट असं सांगितलं, न ददाती न गृहाती मुक्त सर्वत्र रसहा. श्लोकाच्या शेवटच्या चरणावर लक्ष द्या. अष्टावक्र म्हणते, खरंच मी कुणाला काही देत नाही. आता एवढं सगळं ज्ञान तेच देतात जनकाला, आपल्याला कुणाला काय देत नाही. मग तुझं पुण्य मला मध्ये आणते आणि मला हे भाग करायला पडतं नाही का? तुम्ही कुठून आला? मी काय बोलवलं का तुला? तुझे पुण्याने इथं आणलं. मला माहीत बी नाही आज तो अनुग्रह घेणार आहे महाराजांचा, पण एकाच्या पुण्याला मी हाक मारली, हो ये इथं. आला तो, बस संपलं. त्यानं ऐकलं, त्याचं काम निघणं होतं, निघलं. द्यायचं काय ते त्याचा तो बघेल, आता मी नाही. नाही का? राम.
तुम्हाला काय नियोजित केलं होतं का? हे मला हिनं सांगितलं हे येणार आहेत आज, युवराजाने, उमा. मग कुणाला काही देत नाही मी. जनकांचा भार बघा कशावर आहे, भार. मी कुणाला काही देत नाही, काही देत नाही. अरे आल्यापासून ते सगळं ज्ञान मला तू देतोयस ना जनक. जनकाला देत ना आल्यापासून एवढं ज्ञान. पण तरी मी कुणाला काय देत नाही. त्यामुळं कुणाला काय दिलं तर मला दयेचा भाव माझ्याकडे राहील. कुठला? माझ्याकडे नाही राहिला तर तुझ्याकडे राहील. माझ्यावर दया केली किंवा मी त्याच्यावर दया केली. नीट आहे का? बरं का, नीट आहे का? हुशार होऊ नये का? भक्त होऊ नये का? मी त्याच्यावर दया केली, हा एक भाव माझ्याकडे राहील. आणि माझ्यावर त्यांनी दया केली, हा एक भाव तुझ्याकडे राहील. तुझ्याकडे राहायला तुला फायदा आहे, पण माझ्याकडे राहायला तर मला धोका आहे. का? तर मी तुला काय दिलेलं लक्षात राहिलं तर तुझ्याकडून काहीतरी मला मिळावं हे अपेक्षा राहील आणि मला घाट्यात येईल. जय जय मी घाट्यात येईन, फायद्यात तू राहशील. का? दया त्याचा उलटा करा. हा नक्की. मग मला तुला लक्षात ठेवावं लागेल आणि मी त्याला लक्षात ठेवतोय, पण देणारा लक्षात ठेवावं लागेल. देव पण गेलं की नाही? हा, ज्यानं दिलंय त्याचं व्हावा करावं लागेल. या 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 सोनाली ताई या या. नाही नाही, मला त्याला लक्षात ठेवायचंय, तुला नाही. तुला सामर्थ्य दिले, तुला ते हृदय दिले, तू ठेव जा, पण त्यातला मीपणा काढून घेऊन जा. ठीक आहे ना? ते दिलंयच, त्यातला मीपणा काढून घेऊन जा. नाही तर एकच प्रसादाची थैली माणसं 4 ठिकाणी ठेवते. ठेवू का इथं, इथं का इथं ठेवू, इथं ठेवू. जोपर्यंत त्याचं लक्ष जात नाही तोपर्यंत, त्यावेळेस त्यांना भाव करतो महापुरुषांना. त्यांना वाटतं अरे अरे ओम, एवढंच, अरे अरे ओम. म्हणून गुप्तदानाला महत्त्व दिलं, नाही का? गुप्त प्रेमाला महत्त्व दिलं. तसं गुप्त ज्ञानाला बी महत्त्व दिलं. गुप्त का? येड्यागत दिसला पाहिजे तुम्ही संसारात. ते काय बुवा आहे, त्याला काही नाही कळत. ते बरं झालं, मला काय कळत नाही हे बरं झालं. पण तो सर्वत्र रसहीन आसक्तीहीन वृत्तीने असतो. काय म्हणलेत? मुक्ता सर्वत्र निरसा. असा पुरुष तुम्हाला कसा दिसेल माहिती आहे का? तो कुठेही सर्वत्र कुठेही न्या त्याला, रसहीन, म्हणजे त्याच्यात तो रस घेणार नाही. का? तर आत ठासून भरले. अहो कुठेही न्या, आधीच तृप्त आहे, काय घालणार त्याला जेवायला? ज्यानं अमृताचं भोजन केलेलं आहे त्याला परटाची कांजी बघून काय भूक लागेल का? सांगा, हाय की नाही? आणि आसक्तीहीन असतं. रसहीन तर आहे पण आसक्तीहीन असतं, आसक्तीरहित असतं. म्हणजे ते बघितलं आपल्याला असावं. मी मागे सांगितलं उदाहरण तुम्हाला, आता पुन्हा एकदा सांगतो. कधी कधी ह्या मृत्यू लोकात फिरताना ह्याचं घर दाखवते, त्याचं दाखवते. कधी असं दिसतं त्यावेळेस वाटतं की अरे आपण बी 1-2 गुंठ्यात बाजूला असेल, खाली आपण राहिलो असतो सेपरेट, आता हे चढणं उतरणं अमकं असं मनाची शिकवण आपल्याला होत असते मनाकडनं. त्यावेळेस मनाला सगळं ऐकून घ्यायचं, सगळं ऐकून घ्यायचं. काय मनाकडून असं कधीतरी घडतं 8 महिन्यातून, 10-12 दिवसातून, कधी पायऱ्या चढताना. पण लगेच मनाला सांगायचं ते सोडून जाणार आहे ना, का तो राहणार आहे? पण हे इतक्याच विरक्तीनं, इतक्याच ताकदीनं बोलावं लागतं, तेव्हा ते मन माघारी फिरतं. नुसताच आपलं शिवी दिली म्हणून शिवी द्यायची, ती भांडण नसतं, नाही का? भांडण कशाला म्हणायचं? डोकं फुटलं की मग भांडण म्हणायचं. तसं ते मन उन्मनीला गेलं पाहिजे, अशी एक अवस्था पाहिजे तुमची, की हां ठीक आहे, आणखी असं घर असतं तर आपलं थोडा त्रास कमी झाला असता. हां ठीक आहे, तो सोडून जाणार आहे ना, अच्छा त्या घरात तो राहतोय काय, मग त्याचं काय दुखत नाही का? पण तुझं दुखत असून तुला माहित नाही, ही कृपा दिसत नाही का? म्हणजे दुखत असून तुझा आनंद जात नाही, ही कृपा कमी आहे का?
आणि आनंदातून तुला खाली सुखदुःखाकडे येऊ देत नाहीत, ही कृपा कमी आहे का? नाही. मग तेच मन तुमची माफी मागायला तयार होतं. नाही, असं चुकून आपलं जाता आता सहज जाऊ तुमच्या कानावर घातलं, मन सांगतंय तुमच्या कानावर. बरं ऐकलं, ठीक आहे. हां, चला आता. हो, मग यो मला काय करायचं? यो ठीक. अष्टावक्र म्हणतेत, राजा मी तुला एवढंच सांगतो, ह्या पुरुषांची अशी स्थिती असते आणि ती स्थिती तुला गोड वाटते म्हणजे नक्कीच तू पोचण्याच्या पावलावर पाऊल पडलेलं आहे, नाही का? ही जर तुला प्रिय वाटते तर तू त्या पावलाच्या वाटेवर आहेस किंवा त्याच वाटेवर तुझी पावलं पडतात. आशय सांगायचं एवढंच आहे की आज एवढ्या महापर्वाला, पुण्यपर्वाला कोण कसं भोगणार, कुणाशी काही घेणं देणं बी नाही या पर्वाशी, अशी बेत. म्हणून हे जग मोराच्या पिसासारखं आहे. दिसायला तर रंगीत आहे की नाही, पण फक्त रसहीन आहे. अनेक रंगानं भरलेलं जग आहे. त्याप्रमाणे ते भाग्यवंत पुरुष आहेत ज्यांच्या डोक्यावर वरदहस्त महापुरुषांचं आहे. जे पोचलेले पुरुष आहेत त्यांची नजर आपल्याकडे सतत असते की याचा यानं लाभ घ्यावा. म्हणून अशा अनेक काळानंतर अशी एक सोडत येते आणि त्या सोडतीला आपण जर सिद्ध उतरलो तर त्याला आनंद होतो. सांगायचा पुन्हा आणखी एवढाच आशय की जसं तुम्ही उठून गेला तरी मी माझ्या आनंदात आहे आणि तुम्ही आता माझ्यापाशी आहे तरी मी आनंदात आहे. ही एक रस्ता राहते. म्हणून त्या पुरुषाकडे निरस्ता कधी येत नाही. म्हणून त्या गोष्टीबद्दल ते रसहीन असते. कसे रसहीन काही नाही. तुम्ही दाखवताय बघू, तुम्ही वाढताय खाऊ, पण त्यात रस नाही. अशा तत्वाला प्राप्त झालेला पुरुष शेवट, अशा तत्वाला प्राप्त झालेला मुक्त हा सर्वत्र नीरसः. म्हणून ज्याला भजनानंदाचा आनंद आला, ज्याला साधनेचा आनंद आला, ज्याला तपस्येचा आला, ते रस ह्याच्या पुढे गटरगंगा आहे. संसारी रस गटरगंगा आहे आणि या गटरगंगेत तो कधीही बुडायला मागत नाही. पण येता जाता त्याच्या आगाव शिंतोडे पडले या गटरगंगेचे तर फक्त बघतो आणि पुढे जातो. जय जय अवधूत दंदन श्री गुरुदेव दत्त. म्हणून विश्वास ठेवा, तुम्ही सगळे या पावलावर आहात. आज ना उद्या आपल्या वाट्याला हेच दिवस येणार आहेत. त्या जनकाला मोठं नाही केलं. जनक म्हणजेच आपण आपल्याला, आपण हा ते राज्य सांभाळतात, आपण घर सांभाळतोय, देह सांभाळतोय. आपण आपल्या देहाचे जनक आहोत आणि आपला गुरु आपल्यासाठी अष्टावक्र आहे. कारण गुरुला वय नसतं, आणि जे वयात गुरुला पाहतात तो शिष्य नसतो. नारायण वासुदेव. ओम.